ज्यांचा आज आपण सन्मान केला ते डॉक्टर विवेक सावंत, मधुकर भावे, भगीरथ शिंदे, नगर जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार निलेश लंके, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत देवी, रयत शिक्षण संस्थेचे आमचे सहकारी दादा कळमकर, त्यांनी हा सर्व सोहळा आयोजित केला ते डॉक्टर राजीव शिंदे, डॉक्टर प्रेरणा शिंदे, व्यासपीठावरचे अन्य मान्यवर आणि उपस्थित सहकारी बंधू भगिनींनो, एका चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज या ठिकाणी आपण एकत्रित आलो. रावसाहेब शिंदे, अण्णासाहेब शिंदे आणि आम्हाला लोकांचे कौटुंबिक संबंध होते. देशाचा शेती खात्याचा मंत्री म्हणून मी 10 वर्ष काम केलं. महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाराष्ट्राचा शेती मंत्री म्हणून काही वर्ष काम केलं आणि संबंध देशामध्ये शेतीच्या क्षेत्रात जे काही बदल झाले, संशोधन झाली, त्याच्याशी सुसंवाद ठेवण्याचं काम मी सातत्याने त्या काळात केलं होतं आणि ते पाहिलं त्यानंतर अण्णासाहेबांचं कर्तृत्व आणि दृष्टी हे आपल्याला जवळून बघता येतं. या देशामध्ये इंडियन काउन्सिल फॉर ॲग्रिकल्चर रिसर्च नावाची संस्था आहे आणि या संस्थेचा मी 10 वर्ष अध्यक्ष होतो. या संस्थेमध्ये तुम्हाला गंमत वाटेल 5,000 सायंटिस्ट काम करतात आणि ते वेगवेगळ्या विषयाचे आहेत. कुणी पिकाच्या संबंधित आहे, कुणी गव्हावर काम करतं, कुणी ऊसावर काम करतं, कुणी फळांच्यावर काम करतं, केळीवर काम करतं, गाईवर काम करतं, म्हशीवर काम करतं. तुम्ही जर राजस्थानमध्ये गेलात तर उंचावर सुद्धा काम करणारी संस्था, अशा अनेक संस्था आणि त्या अनेक संस्थेचे वाहून घेणारे शास्त्रज्ञ हा माझ्या मते भारताचा मोठा ठेवा आहे. आणि या सगळ्या लोकांना प्रोत्साहित करणं, त्यांचा आत्मविश्वास वाढवणं, यासाठी ज्यांनी प्रचंड योगदान दिलं त्या मालिकेमध्ये अण्णासाहेबांचा उल्लेख हा करावा लागतो. आणि मला आनंद आहे की दिल्लीच्या इंडियन काउन्सिल फॉर ॲग्रिकल्चर रिसर्च यांची एक खुसावा एक मोठी संस्था आहे आणि त्या संस्थेमध्ये संशोधनाच्या क्षेत्रात काम करणारा एक नवीन विभाग आम्ही सुरू केला आणि त्याचा निर्णय मी घेऊन टाकला की त्या विभागाचं नामकरण हे अण्णासाहेबांच्या नावानं असतं. आणि आज पुसा इन्स्टिट्यूटमध्ये गेल्याच्या नंतर जगाचे 2-3 मोठे सायंटिस्ट त्यांचं स्मरण करण्याचा कार्यक्रम केलेला आहे. त्याच्या मालिकेमध्ये अण्णासाहेबसुद्धा, अण्णासाहेब, रावसाहेब हे दोघेही स्वातंत्र्याच्या चळवळीत होते. दोघेही विचारांना डाव्या विचारसरणीत. एक काळ असा होता की नगर जिल्हा हा डाव्या विचारसरणीचा नेतृत्व असलेल्या अनेकांचा हा जिल्हा. अनेक उंची माणसं या ठिकाणी होऊन गेली. त्याच्यामध्ये अण्णासाहेबांचा उल्लेख करावा लागेल, रावसाहेबांचा निर्णय करावा लागेल, लोक भावकर, हिराबाई भावकर, श्री करू त्यांचा उल्लेख करावा लागेल,
अशी अनेक नावं आहेत. या जिल्ह्यांनी त्या विचारसरणीचा आधार घेऊन समाजामध्ये काम करण्याच्या उद्देशाने कामगिरी केली. पण हे सगळं करत असताना दुसऱ्या बाजूनं विकासाच्या आणि विधायक कामाकडे सुद्धा या घटकांनी लक्ष दिलं. निवड संघर्ष हा सातत्यानं करायचा नसतो. अन्याय असेल तर संघर्षाला आवश्यक आहे, परंतु विकासाची दृष्टी असली पाहिजे आणि ती दृष्टी असलेल्या नेतृत्वाची मालिका या जिल्ह्यामध्ये होती असं म्हणजे तर अतिशयोक्ती होणार नाही. आणि त्याच्यामध्ये अण्णासाहेब रावसाहेब यांचा उल्लेख हा करावा लागेल. रावसाहेबांनी लोकांनी रेल शिक्षण संस्थेमध्ये अनेक वर्ष काम केलं, अनेकदा एकत्र प्रवास केले, विविध प्रश्नाच्या संबंधीच्या चर्चा केल्या, काहीतरी नवीन सुरू केलं पाहिजे, खेड्यापाड्याच्या मुलांना आत्मविश्वास वाढेल असं काम केलं पाहिजे, या दृष्टीनं पावलं टाकली. आज ते नाही आहेत. आज जर असते तर जन्मशताब्दीच्या संबंधीचा सोहळा आपण आनंदाने घेतला असता. पण ते नाही आहेत. पण त्यांनी उभं केलेलं काम हे महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहे, याचा विश्वास आपल्याला कधी पाजणार नाही. आणि मला आनंद आहे की लहानशी शिक्षण संस्थेचं रोचं इथं लावलं आणि आज डॉक्टर राजीव आणि डॉक्टर प्रेरणा त्यांनी विस्तारित स्वरूपामध्ये वाटचाल करण्याचा निर्णय घेऊन नवीन वास्तू आणि सुविधा आज या ठिकाणी दिली, याचा आनंद आपल्या सर्वांना होतो. आज या ठिकाणी विवेक सावंतांचा सन्मान केला. संगणकाच्या क्षेत्रामध्ये प्रचंड काम या देशामध्ये केलेल्या व्यक्तींच्यामध्ये विवेक सावंतांचा उल्लेख हा करावाचा. मला आकडे लक्षात नाहीत, पण काही लाखामध्ये जी संस्था आपण उभी केली, महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन, आणि जी खऱ्या अर्थानं विस्तारित स्वरूपात महाराष्ट्रामध्ये वाढवली, देशामध्ये वाढवली, त्याच्यामध्ये डॉक्टर सावंतांचं योगदान प्रचंड आहे. आणि त्या योगदानामधनं या संस्थेच्या माध्यमातून काही लाख विद्यार्थी संगणकाच्या क्षेत्रामध्ये यशस्वी झाले. मला आठवत नाही, पण मला असं वाटतं की हे जे काम केलं हे भारतापुरतं सीमित नव्हते. मला वाटतं काही आखाती देशात सुद्धा तुमचे विद्यार्थी होते. किती होते मला लक्षात नाही. हजारो भारताच्या बाहेर अन्य देशामध्ये हजारो विद्यार्थ्यांना संगणकाच्या संबंधीचं ज्ञान देण्याच्या संबंधीच्या कामाच्या पाठीमागं डॉक्टर विवेक सावंत होते आहे, याचा आनंद आपल्याला सगळ्यांना आहे. आणि त्यांचा सन्मान तुम्ही या ठिकाणी केला. जे सांगण्यात आले ही गोष्ट खरी आहे की एक काळ असा होता, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आम्ही काही लोकांनी ठिकठिकाणी जाऊन लोकांच्या जागृती तयार करण्याचं काम हे केलं. आणि त्याचं सूत्र एकच होतं, तुम्ही शिक्षित आहात का अशिक्षित आहात. आणि जोपर्यंत तुम्ही संगणक शिक्षित होत नाही, मी तुम्हाला शिक्षित होणार नाही. आणि त्यामुळे या सगळ्या क्षेत्राचा विस्तार हा महाराष्ट्रात वाढवण्याच्या संबंधीची एक उभी आम्ही लोकांनी स्वीकारली होती. आणि त्याचा परिणाम इतका झाला की कधी कधी सकाळी उठल्याच्या नंतर बायकोसुद्धा सांगायची, हे काय लावलं तुम्ही रात्री झोपेत संगणक काहीतरी बोलत होता. त्याचा अर्थ एकच आहे की तो विषय डोक्यामध्ये घेतलेला होता. आज स्थिती बदललेली आहे. आज आम्ही नवीन काम हातामध्ये घेतलं आणि ते म्हणजे
कृत्रिम बुद्धिमत्ता ज्याचा उल्लेख सावंतांनी आपल्या भाषणामध्ये केला, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. कालच आम्ही लोकांनी पुण्याला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटवर एक सभा बोलवली होती. महाराष्ट्रातले 150 कारखाने, सरकारी असो खाजगी असो, त्याचे चेअरमन, त्याचे कृषी अधिकारी यांची बैठक घेतली. महाराष्ट्राचे 3 मंत्री त्या ठिकाणी निमंत्रित केले, शेती मंत्री, अर्थमंत्री. त्यांना त्याच्यात सहभागी केलं आणि आम्ही एक मोठा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये घ्यायचा निर्णय घेतलेला आहे. सुरुवातीला महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे नोंद झालेले 10,000 शेतकरी आहेत. त्यांच्या शेतीमध्ये, त्यांच्या पिकामध्ये आम्ही AIचा सहभाग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचे प्रयोग आम्ही गेली 3 वर्ष करत होतो आणि त्याच्यात आम्हाला यश आलं. आणि आम्ही महाराष्ट्राच्या या कारखान्यामध्ये अनेक संस्थांना कळवलं की आम्ही AIचा वापर करून शेती करतो, ती बघायला या, त्याचं पीक बघा. आणि आज त्या ठिकाणी उभं पीक तुम्हाला बाजारामध्ये बघायला मिळेल. काय फरक आहे? आज आपण ऊस लावतो, सुरूचा ऊस लावतो, आठपाईचा ऊस लावतो. एक तो 12 महिन्याचं किंवा 10 महिन्याचं पीक, किंवा एक पीक 16 महिन्याचं, 18 महिन्याचं, 28. आम्ही या पिकाचा कालावधी AIच्या वर्ष 9च्या आसपास आणतो. 9 वर्षामध्ये ते पीक झालं पाहिजे. आणि तुम्ही जाऊन ते पीक बघू शकाल की आज तुमच्या दाराचा ऊस, त्याला कांडी किती असतील? त्याला कांडी असतील 9, 10, 11, 12. आणि AIच्या मदतीनं ऊस लावला त्याची कांडी 20 ते 22 पर्यंत, आणि त्याची उंची ही जवळपास 14 फुटाच्या वर आहे. त्याच्यामध्ये सुक्रोज पर्सेंटेज हे 30% जादा आहे. आणि त्याची पाण्याची आवश्यकता तर नेहमी बोललं जातं की ऊसाचं पीक हे अधिक पाणी घेतं, आणि म्हणून हे कमीत कमी पाणी याच्यात कसा सहभाग घेता येईल. आज ही जात AIच्या वापर तयार केली, त्याच्यामध्ये नेहमी पाणी लागतं, त्याच्यामागे 30% कमी पाणी, 30% कमी खर्च आणि 30% कमीत कमी जादा उत्पन्न, हा त्याचा अनुभव आहे. हा सर्व चमत्कार हा केवळ या AIच्या माध्यमातून होऊ शकलेला. आणि हे फक्त ऊसापुरतं नाही, हे तुम्ही केळीला घेऊ शकता, सोयाबीनला घेऊ शकता, साईचं पीक कोकणामध्ये घेतात ते घेऊ शकता. अशा अनेक पिकांना आपण या गोष्टीचा सहभाग करून घेऊ शकतो. मला आनंद आहे की रयत शिक्षण संस्थेनं त्यांच्या सगळ्या शाखेमध्ये AIच्या संबंधीचं ज्ञान नव्या पिढीत कसं येईल, आणि त्या शाखेमध्ये AIवर आधारित पिकं घेतल्याची काही उदाहरण घेण्याच्या संबंधीचा संकल्प केला. आणि तो कार्यक्रम आज रयत शिक्षण संस्था करतात. मला आनंद एका गोष्टीचा आहे की महाराष्ट्र सरकारने काल आम्ही सांगितल्याच्या नंतर एक निर्णय घेतला. अर्थमंत्र्यांनी तो जाहीर त्या ठिकाणी केला. आणि तो निर्णय असा आहे की या क्षेत्रात जे कोणी जातील, आम्ही सुरुवातीला 10,000 शेतकरी घेतले, त्या 10,000 शेतकऱ्यांच्यासाठी लागणारा निधी त्याचा काही वाटा
हा महाराष्ट्र सरकार देईल आणि त्यासाठी त्यांनी 500 कोटी रुपयाची तरतूद ही केलेली आहे. हा महत्त्वाचा विचार आहे. याच्यावरच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ज्याचा अध्यक्ष मीच आहे, तिथूनही आम्ही काही रक्कम घालतो आहोत आणि साखर कारखान्यांनी सुद्धा घालावेत. साधारणतः सुरुवातीला हेक्टरी म्हणजे 2.5 एकराला 25,000 खर्च आहे आणि दुसऱ्या वर्षापासून तो खर्च जवळपास 9,000च्या आसपास येईल. आणि म्हणून या 25,000 हे शेतकऱ्याला करायची झेपणार नाही. तिथं महाराष्ट्र सरकार आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आणि कारखाने हे तिघे येतील आणि शेतकऱ्यांना या संबंधीचं अर्थसहाय्य करतील की जेणेकरून या नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेतला पाहिजे. आणि त्यासाठी हा बदल आपण केला. माझी खात्री आहे की रावसाहेब जर असते तर या कामाला, अण्णासाहेब असते तर या कामाला प्रचंड प्रोत्साहन त्यांनी दिलेलं असतं. आणि तेच काम करायचं आता मी निर्णय घेतलेला आहे. त्याची सुरुवात आता केलेली आहे. मी नगर जिल्ह्याच्या या क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्या सरकारी मित्रांना, त्याचे काही पदाधिकारी काल हजर होते, या सगळ्यांना अगद्यांना मी हे सांगेन की हा बदलाव शेतीच्या क्षेत्रामध्ये आहे. हे तंत्रज्ञान गेम चेंजर होणार आहे. हे तंत्रज्ञान शेतीची अर्थव्यवस्था बदलायला हातभार लावणार आहे. आणि त्या सगळ्या कामामध्ये नगरच्या जिल्ह्याचा जाणकार शेतकऱ्यांचा सहभाग असला पाहिजे. तो राहील अशाच प्रकारची अपेक्षा मी या ठिकाणी करतो. मी काही अधिक बोलून आपल्या सगळ्यांचा वेळ घेतच नाही. डॉक्टर या ठिकाणी येणार नाही आणि त्याच्यानंतर डॉक्टर राजीव यांनी हा उपक्रम हातामध्ये घेतला. माझी खात्री आहे की रावसाहेब आज असते तर त्यांना मनस्वी आनंद झाला असता. कारण विधायक कामामध्ये नेहमीच प्रोत्साहित करायचं, पावलं टाकायचं हे सूत्र रावसाहेबांनी अखंड घेतलं. आणि त्या दृष्टीनं हे जे काही या ठिकाणी होतं आहे हे त्यांच्या हाताला एक प्रकारचं समाधान देणार होतं. आणि त्यासाठी मी राजीव आणि शरीराताई या दोघांचं अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द इथे संपवतो. धन्यवाद पवार साहेब. आपण आपल्या भाषणाद्वारे रावसाहेब शिंदेंबरोबरच्या स्मृती चाळवल्या. विवेक साहेब